श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण करताना पाळावयाचे नियम. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. 1. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. 2. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. 3. श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. 4. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एकधान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. 6. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. 9. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53. 10. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 11. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. 12. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. 13. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. 14. शक्यतोवर भूमिशयन करावे, म्हणजे कॉटवर झोपू नयेत. 15. श्री गुरुचरित्र 3 दिवसे वाचू नये. 1 दिवसे पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. 16. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे. श्री स्वामी समर्थ.